जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या तो गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022च्या अनुषंगाने ज्या काही शिक्षक भरती आहे तर ते शिक्षक भरतीचं रजिस्ट्रेशन आहे, तर ते रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सध्या बघा या ठिकाणी सुरू होऊ शकतं। आणि त्याच्या माध्यमातून बरेचसे उमेदवार विचारणा करत आहे की जे काही पेसा क्षेत्रातील जे सध्या बघा जिल्हे येतात आणि पेसाचे जे काही रिक्त पदं आहे तर ती पदं नेमके शिक्षक भरतीचे या ठिकाणी येऊ शकतात का, तर त्या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पेसा भरती संदर्भात काय अपडेट आहे तर ती अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचे जे काही लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। त्याच्यानुसार बघा इथं तुम्हाला बातमी दिसते की पेसातील आदिवासी शिक्षकांची तब्बल 17,033 पदे रिक्त अशा पद्धतीची इथं बातमी आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये धक्कादायक वास्तव म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही नियुक्ती या ठिकाणी बघा रखडलेली आहे अशा पद्धतीची इथं बातमी आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये नेमकं सविस्तर काय आहे तर ते बघा पुढे देण्यात आले। आता ही जी न्यूज आहे ही अमरावतीची इथं आलेली आहे। आता याच्यात काय म्हटलंय की राज्यातील 13 आदिवासी बहुल जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रामध्ये म्हणजे पेसा अनुसूचित जमातीच्या शिक्षकांची तब्बल किती तर 17,033 पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आले आहे। शिक्षण आयुक्त पुणे यांनी 24 जुलै 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्रातून ही बाब उघड झालेली आहे। म्हणजे ही जी बाब आहे तर ही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना ह्या ठिकाणी पाठवलेले जे काही पत्र होतं त्या पत्रामध्ये ही आकडेवारी उघड झालेली आहे। तसंच बघा जिल्हा परिषदेअंतर्गत सन 2022-23च्या संच मान्यतेनुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची संख्या 11,400 इतकी असून पेसा क्षेत्रातील एसटी प्रवर्गाची रिक्त पदाची संख्या 17,033 इतकी आहे। सन 2023 मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकूण पेसा क्षेत्रातील उमेदवारांची जी संख्या होती तर ती 7,166 एवढीच होती। यापैकी पहिली ते पाचवी, त्यानंतर 6वी ते 8वी करिता जे काही टी त्यानंतर CET धारक असणारे जे उमेदवार आहे तर ते 4,904 इतके उमेदवार होते। यात पेसातील बिगर आदिवासींचाही समावेश असून शिक्षण आयुक्तांच्या यादीत आदिवासींचा आकडा जो आहे तर तो 1,544 इतका आहे। हे उमेदवार गेल्या एका वर्षापासून अद्यापही मानधनावर कार्यरत आहे। आता हे जे काही सध्या मानधन तत्वावरती जे उमेदवार कार्यरत आहे तर आपल्याला माहिती आहे की जो JR निघाला होता त्या JR मध्ये मानधन तत्वावरती नियुक्ती संदर्भात बघा त्या ठिकाणी म्हटलेलं होतं आणि त्या अनुषंगाने नियुक्ती देखील झालेली आहे। तसंच पुढे काय म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या 6 ऑक्टोबर 2025च्या निर्णयानंतरही त्यांना कायम नियुक्ती देण्यात आलेली नाही। पेसा क्षेत्रातील निव्वळ रिक्त पदे व अनुसूचित जमातीतील पेसा क्षेत्रातील रिक्त पदे लक्षात घेतली तर उमेदवारांची संख्या ही रिक्त पदापेक्षा या ठिकाणी बघा कमी आहे। म्हणजे जी सध्या संख्या जी आहे उमेदवार इथं बघा कमी होते, कारण जी TET आणि त्या संदर्भात जी आकडेवारी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी तफावत येत आहे। तर ह्या अशा पद्धतीची न्यूज होती। आता नेमकी आकडेवारी कशी होती तर इथं बघा आकडेवारी देखील देण्यात आली। ह्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातील शासनाची 2023ची ही आकडेवारी आहे। आता ह्याच्यात सर्व प्रवर्ग मंजूर जी काही पदं होती तर ती 91,296 एवढी होती। यापैकी एकूण कार्यरत पदं किती आहे तर 84,331। त्याच्यामध्ये एकूण रिक्त जी पदं आहे तर ती आहे 6,465। आता ह्या संपूर्णमध्ये एकूण मंजूर पदापैकी अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील जी काही मंजूर पदे आहे तर ती किती आहे 26,968 एवढी पदं एकूण अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील मंजूर पदे आहे। आता त्याच्यामधले पेसा क्षेत्रातील अनुसूचित पेसा जे काही प्रवर्ग आहे तर त्याच्यामधले बघा कार्यरत पदं 12,896 एवढी पदं इथं आपल्याला पाहायला मिळतात। आता एवढे सगळे जे काही पदं आहेत त्याच्यापैकी पेसा क्षेत्रातील अनुसूचित प्रवर्ग रिक्त जी काही पदं आहे तर ती 14,072 एवढी पदं सध्या बघा इथं रिक्त दाखवलेली आहे। आता एवढी जी सध्या 14,000 जवळपास पदं रिक्त आहे त्यापैकी अनुसूचित जमाती भरतीसाठी रिक्त असलेली पदं जवळपास इथं किती आहे तर 4,750 एवढी जी काही पदं आहे तर ती पदं सध्या भरतीसाठी या ठिकाणी रिक्त आहे अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे। आता हा संपूर्ण जो काही आकडेवारी आहे तर ही 2023ची आकडेवारी या ठिकाणी बघा म्हटलेली आहे। आता याच्यामध्ये जर ही संपूर्ण पेसा क्षेत्रातील जी रिक्त पदं आहे म्हणजे जवळपास 14,000 जी काही पदं आहे तर ही पदं सध्या बघा लवकरात लवकर
या ठिकाणी जे काही 25ची पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये मे बी येण्यासाठी जो प्रयत्न आहे तर तो प्रयत्न देखील करावा लागेल. आता त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी जे काही पेसा क्षेत्रातील महत्त्वाची इथे जे जिल्हे आहे, एकूण राज्यात 36 जिल्ह्यांपैकी 13 जे जिल्हे आहेत तर ते आदिवासी बहुल जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये ठाणे आहे, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, यवतमाळ, त्यानंतर अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे आणि अहमदनगर यांचा या ठिकाणी समावेश आहे. म्हणजे हे 13 जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्रातील जी काही पदं आहे तर ती पदांची पदभरती या ठिकाणी बघा होत असते. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही सध्या बघा आदिवासी विकास मंत्री जे आहे तर त्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची जी काही बैठक आहे तर ती बैठक देखील बोलवण्यात आली आहे. ती बैठक कधी असणार आहे तर इथं बघा अनुसूचित क्षेत्रातील पेसा पदभरती संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके साहेब यांनी 28 ऑक्टोबरला त्यांच्या दालनात बघा बैठक या ठिकाणी बोलवली असून या बैठकीला अन्न व औषध प्रशासन जे काही मंत्री आहे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव असेल, त्यानंतर आदिवासी विकास व सामान्य प्रशासन विभागातील सचिव यांना निमंत्रण इथं देण्यात आले. म्हणजे ही बैठक जी आहे तर ती बैठक उद्या असणार आहे. ही सर्वात महत्त्वाची बघा बैठक असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी निर्णय देऊन पेसा क्षेत्रातील भरतीचा जो मार्ग आहे तर तो सुकर केलेला आहे, बरोबर. परंतु ह्याच्यामध्ये एस-टी उमेदवारांना आता कायम नियुक्ती द्यावी. एस-टीचे जे काही पात्रधारक उमेदवार मिळत नसतील तर जिल्ह्यातील एस-टीच्या डी-एड बी-एड उमेदवारांना नियुक्ती करून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची त्यांना 5 वर्षाची संधी उपलब्ध करून द्यावी, असं देखील इथं या ठिकाणी जे काही राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आहे ट्रायबल फोरमचे तर त्यांनी देखील इथं एक स्टेटमेंट सध्या देण्यात आलं आहे. तर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जी काही पदं आहे तर ती पदांची संख्या इथं आपल्याला एक प्रकारे आकडेवारी इथं बघा लक्षात येत आहे. जवळपास 14,072 एवढे जे काही पेसा क्षेत्रातील अनुसूचित प्रवर्गाची रिक्त पदे आहे त्याच्यापैकी भरतीसाठी इथं रिक्त असलेली पदं किती दाखवण्यात आली तर 4,750. म्हणजे ही जी पदं आहे तर ही पदं जास्तीत जास्त बघा या ठिकाणी जे काही शिक्षक भरती असेल किंवा इतर जे काही पदभरत्या असेल पेसा क्षेत्राच्या तर त्याच्यामध्ये येण्याच्या अनुषंगाने संपूर्ण ह्या उमेदवारांना बघा प्रयत्न करावा लागेल. कारण एवढे सगळे जी पदं आहे तर ती पदं सध्या आपल्याला रिक्त पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यासाठी जो काही उद्याच्या दिवसाला महत्त्वाची जी काही बैठक आहे तर ती बैठक सध्या बघा होणार आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय निर्णय होतो तो देखील बघणे महत्त्वाचं आहे. पुढील अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत सध्या बघा पोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक पेसा पदभरतीच्या अनुषंगाने महत्त्वाची बघा या ठिकाणी माहिती होती. कारण आपण जर बघितलं तर पेशा क्षेत्रातील बहुतेक जे काही मागच्या 2 ते 3 वर्षापासून पदभरती रखडलेली आहे आणि त्यामुळे आदिवासी जे काही बांधव आहेत तर त्यांचं खूप मोठं इथं नुकसान सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण बरेचशा उमेदवारांचं जे काही वयवाढ असेल तर ती वय देखील सध्या होऊन गेली आहे. बाकी एच-बार वगैरे होऊन गेले तर त्यांना जी संधी आहे तर ती संधी देखील सध्या बघा मिळाली नाही. म्हणून ही जी पदं आहे तर ही पदं जास्तीत जास्त सध्या बघा या ठिकाणी पदभरतीमध्ये यावी त्यासाठी जो प्रयत्न आहे तर तो प्रयत्न देखील वेगवेगळ्या आदिवासी संघटना देखील सध्या बघा करत आहे. त्याच पद्धतीने आपापल्या पद्धतीने जो काही पाठपुरावा असेल तो देखील आपण या ठिकाणी बघा नक्की करू, जेणेकरून जास्तीत जास्त जी काही पदं असेल तर ती पदं आपल्याला या ठिकाणी बघा पदभरतीमध्ये यायला पाहिजे. आणि जी काही पेसा पदभरती सध्या बघा रखडलेली आहे तर ही देखील सध्या लवकरात लवकर सुरू व्हावी या अनुषंगाने देखील जो काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न सध्या बघा ह्या ठिकाणी करावा लागेल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तर भेटू पुढील नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.